सलामीची जोडी मयूरदादा आणि मयूरदादा प्रतिष्ठान असोसे विपक्ष आदरणीय सुदर्शनजी मोपे यांचा सन्मान मी लक्ष्मणजी कोळेकर यांना विनंती करतो आपल्या शुभास्या पंडितांचा सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान होतोय. कॅमेरामॅन कव्हर करायचं व्यासपीठ जरा सत्कार होतो या ठिकाणी. नवनाथजी खंडागळे यांच्याकडनं ओपनिंग पेअर साठी षटकार चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. दोन्ही प्लेयर साठी आहे. चला मॅच कडे आपण जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि प्रणाल ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पोटगाव विपक्ष असोसिएशनची लढत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्कवर. चला टाइम सेट आपण करतोय. 9:27 पहिला बॉल पडतोय. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची टीम पोटगाव. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. प्रणयचा पहिलाच बॉल लो फुल टॉस कॅप मध्ये काढला बॉल. एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रणव आहेत गोलंदाजी मार्कवर. एक सिंगल कंप्लीट केली मयूरदादा प्रतिष्ठान असोसिया संघ. आणि मयूरदादांच्या प्रत्येक सिक्सर साठी 1000 रुपयाचा पारितोषिक उमेशजी विषय यांच्या माध्यमातून प्रति षटकाराचे पारितोषिक. स्टंपच्या भरपूर बाहेर हा बॉल. उजव्या स्टेच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल घोषित केला अंपायर्सनं. प्रणाल आहेत सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहता. हा देखील बॉल वाईट आहे. उजव्या स्टेच्या बाहेर सलगचे 2 वाईट बॉल. धावत संख्या 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड धावा 3 पाहायला मिळतात. 4 मधली पहिल्या फिरतीची 4थी मॅच आहे. 4था सामना सध्या आपण अनुभवता. यावेळी भरपूर जास्त शफल झाले होते परंतु पुनश्च एकदा ही लाईन आपण पाहता. वन्स अगेन हा व्हाईट बॉल आहे. 3 व्हाईट बॉल सलगचे सध्या आपण पाहता या वर मध्ये. दिशेवरचं नियंत्रण पूर्णपणे गमावून बसला प्रणव. हा गोलंदाज पोटगाव आणि असोशे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. आणि संदेश बांगर डीजे वाल्यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे टीम असोसिएसाठी. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. जज करत होते परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत. कॅच ड्रॉप होत्या. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात प्रणल आणि मयूर जोडी सध्या आपण ओपनिंग पेअर टीम मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव पुन्हा एकदा. हा बॉल चांगला. इथे लाईन चांगली आहे. क्रॉस द बॅटने अडवा खेळायचा प्रयत्न होता. अडवा बॅटनं दोन्ही बॅटर्सला कोणीही जर षटकार मारला तर नवनाथजी खंडागे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावा स्कोरबोर्डवर. पहिलं षटक सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे पॉइंटला बीट करत असताना बॉल मागे चालला वेगानं. क्षेत्ररक्षकानं पाठलागच केला नाहीये पोटगावच्या. दुसरा खेळाडू जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचलाय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. दोन धाव्याने धावफलक पुढे जातात. स्कोर कार्डवर 8 धावा 8 रन्स ऑन बोर्ड. यानंतर नांदिनी विपक्ष नवापाडा अशी लढत आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण देखील सज्ज राहायचा.
प्राथमिक फेरीतील ती अंतिम लढत असेल. पूल करायचा होता, शरीराचा वेध घेणारा बॉल होता. इथे रनआउटच्या स्वरूपात मयूर रेगडे यांना माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय, फलंदाज बाद. सर्वप्रथम त्या ठिकाणी बॅटर्स प्रणल बाद झाला कारण क्रॉसिंग झाली नव्हती. प्रणल मागेच होता आणि त्यावेळी विकेटला टेस्टिकानं उडवला, हिट केला, त्यामुळे प्रणल बाद झाला. पहिल्या विकेटचं पत इथे झाला. क्रॉसिंग आपण चेक केली. क्रॉसिंग करत असताना दोन्ही बॅटर्स क्रॉस झाले नव्हते एकमेकांना. पहिल्या विकेटचं पतन. प्रणल माघारी परततोय. 4 बॉलमध्ये 4 धावा त्यानं बनवल्या. दिनेश न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होतात. आसोसे संघ यजमान संघ. शेवटचा बॉल प्रणव या ओव्हरमधला. शेवटचा बॉल डॉट आला. फुल लेनचा बॉल ऑफस्टम्पच्या थोडंसा बाहेर. निर्धाव चेंडून षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 6 मिनिटं घेतलेत. पुडगाव संघ या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. उर्वरित 2 ओव्हर जर तुम्ही 9 मिनिटांमध्ये कंप्लीट केले नाहीत तर शेवटच्या ओव्हरला 1 खेळाडू तुम्हाला 30 असं कच्या आतमध्ये ठेवावं लागेल. धावत संख्या 8. 1 विकेट गमावला, त्यामुळे वेळेचं बंधन तुम्हाला. उर्वरित 2 षटकं तुम्हाला ऑन टाइम कंप्लीट करायचे आहेत. धावत संख्या 8 वर आपण पाहता 1 विकेट गमावला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. कौशल येतात सेकंड ओव्हरमध्ये. व्यापी डाईज एंडकडनं 2 ओव्हर डाईज एंडकडनं होतात आणि 2 ओव्हर फार एंडकडनं. रोशनजी हेगडे यांच्याकडनं मयूर हेगडे यांना चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक. हा बॉल ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर आहे. पंच दर्शवतात यस इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होत आहेत. धावसंख्या 9. यजमान संघ असोसे आम्ही असोसे करचषक दर्जेदार नियोजन या टीमनं केलं आणि तीच टीम सध्या मैदानात मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. कॅपमध्ये हा बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. थर्ड मॅनला भरपूर वेगानं चाललाय. बॉल लास्ट मोमेंटला आतमध्ये अडवण्यात यश आलंय. तो धडपडलाय, पडलाय, परंतु त्याने बॉलला अडवलाय. 3 धावा इथे मिळतात. 3 धावा फलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोचतं. 12 धावा. नवापाडा टीम आपण रिपोर्ट करायचा. चौकारासाठी चेक करायचं संपंच दर्शवतात. एकत्र येऊ नका पुडगाव संघ. लगेच सामना सुरू करणार आपण. चौकार आहे. चौकार. 4 धावा. लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये टाकत असताना आपण पाहताय पाय जो होता तो सीमारेषेच्या लगत टच झालेला होता, ब्रश झाला होता. 4 धावा इथे मिळतात. धावत संख्या
तो फुल टॉस समोर एक्स्ट्रा कव्हरला, इथे देखील मिसफील्ड झाल्या, बॉल मागे चाललाय, बॅकअप आलाय, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मयूरदादा प्रतिष्ठान असोसे ब विपक्ष पुटगाव अशी लढत. यावेळी जबरदस्त फटका, ताकद न जाकत दर्शनीय फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल निघून गेलाय. दिनेश यांच्या बॅटमधनं आलाय दमदार, मयूर बॅटमधनं आलाय दमदार चौकार. एकोणाविसावा स्वतः या टीमचे संघमालक आणि कॅप्टन देखील भरपूर चांगली बॅटिंग. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, इथे देखील मागे चाललाय बॉल, शॉर्ट थर्डमॅन बीट झाला आणि हा बॉल देखील मागे चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु लास्ट मोमेंट लाडवण्यात यश आलंय. यावेळी 2 धावा जरूर चांगल्या पद्धतीने सेव्ह केल्या गेल्यात पुटगाव संघाच्या माध्यमातून. 21 या ओव्हरमध्ये खूप चांगला रन्स बनवण्यात यश आलंय. कौशलच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय मयूर हेगडे यांनी. समोर फटका डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये लॉंग ऑन आहे. प्रणव आहेत, अगदी सहजरित्या तो बॉल कलेक्ट करून ऑन द स्टंप फेकी दिली. हाईट कॅडूकडे पहिलं षटक अप्रतिम हाताळलं प्रणवनं. धावसंख्या 22, एक बॉलचा केस शिल्लक या ओव्हरमध्ये. ड्रिंक्स तयार ठेवायचे आहेत, इमिडिएटली हा बॉल हाताळल्यानंतर घेऊन जायचा. समोर हा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे देखील एकच धाव मिळते. 2 ओव्हरचा केस झाला. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहता 23 धावा स्कोर कार्डवर आपल्याला मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट या टीमच्या पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स नव्हता, या ओव्हरमध्ये तब्बल 15 रन्स आला. पहिल्या ओव्हरमध्ये 8. मागे आपण पाहिली. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जुगल आपल्याला पाहायला मिळतं फार एंड कडनं. चला जास्त वेळ घेऊ नका टीम पुटगाव, कारण आपण ओव्हर रेट मध्ये थोडेसे पुढे आहात. हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं, लक्षात घ्या. समोर फटका जबरदस्त आहे, दिनेशच्या बॅटमधनं आला, तडाखे बंद फटका, सिक्सर. जबरदस्त सिक्सर, स्वागत केलं. आणि दिनेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रासादिक डीजे यांच्या माध्यमातून जमा झालं.
संदेश बांगर. जबरदस्त फ्लो बॅटचा आपण पाहिला. दिनेशचा स्विंग केला आणि सिक्सर आला. पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर युजिट स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. चार जब झाला आता. मात्र दिनेश खूप चांगली बॅटिंग करतोय. पुनश्च एकदा डीजे प्रासादिक यांच्या माध्यमातून जयवंत भावार्थ यांच्याकडनं हे 100 आणि डीजे कडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे जमा झालं. खूप चांगली बॅटिंग. यावेळी गती कमी केली होती. बॅटचा फ्लो भरपूर आधी फिरून गेला परंतु रन घेतले बाईच्या माध्यमातून दोन्ही बॅटर्सनी. धावसंख्या 36 वर पोहोचली आहे. खूप चांगली टोटल आतापर्यंत सेट केली आहे. बॅटिंग करत असताना आसोसे या टीमने चौथी रजनी आम्ही असोसेकर चषकाची आपण पाहता आणि यजमान संघ सध्या चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना यावेळी चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस आपण पाहताय ओपन केला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. दिनेश 5 बॉलचा सामना केला. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं. 13 धावसंख्येवर तो खेळतो. दुसऱ्या बाजूला मयूर हेगडे 7 बॉलचा सामना केला. 14 धावसंख्येवर खेळतात. 200च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी देखील बॅटिंग केली आहे. हा बॉल इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते मयूर हेगडे यांना. हा वाईट बॉल आहे आणि त्यासोबतच रन आउटची विकेट देखील मिळेल. फलंदाज बाद. लवकर मैदानाच्या आतमध्ये तुषार जातात. नवीन फलंदाज तुषार मैदानामध्ये पोहोचतात. जबरदस्त फटका आहे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी करतोय. हा तिसरा दमदार आणि उत्तुंग सिक्सर त्याच्या बॅटमध्ये आला. गोल्ड हाईट घालून आला मैदानाच्या आतमध्ये परंतु काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अजून 200 रुपयाचं पारितोषिक प्रासादिक डिजाईनच्या माध्यमातून आलं. हा बॉल टप्पा पडला खाली राहिला. डॉट बॉल आला. 3 ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 43 आपल्याला पाहायला मिळते. 43 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली टोटल. 1 ओव्हर नंतर टीम नांदिनी आणि नवापाडा या 2 टीमने सज्ज राहायचे टॉस साठी. नांदिनी आणि नवापाडा. प्राथमिक फेरीतील ती अंतिम लढत असेल. ₹100 पारितोषिक जमा झालं दिनेशसाठी. खूप चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. 43 वर 2 सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. 19 धावांचं षटक आलं. जुगलचं खूप महागडं षटक राहिलं. नवीन गोलंदाज मंथन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंथनं ऑन साइडला टर्न केला. फटका स्क्वेअर लेगला. टीपमध्ये क्षेत्ररक्षकात एकच धाव त्या ठिकाणी घेतली. दिनेशनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे कारण पुन्हा फॉर्म मध्ये पुन्हा टच मध्ये 3 उत्तुंग सिक्सर त्याच्या बॅटमधनं पण मागच्या ओव्हरमध्ये पाहिलात. स्वतःकडे स्ट्राईक त्याने ठेवल्या. स्वतःवर आत्मविश्वास दाखवला.
उडवला बॉल, उंच गेलाय, डिस्टन्स यावेळी कव्हर केलंय का? आणि हो यस, कव्हर केलाय. फलंदाच्या हाताला ब्रश करून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आणि परत 200 रुपयाचं पारितोषिक प्रासादिक डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहतात. दिनेशसाठी 4 उत्तुंग सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत. पन्नास धावा, 50 कंप्लीट होते टीम असोसीची. स्कोर कार्डवर आपण पाहताय. यावेळी वाचण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाचा दूर ठेवलाय ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल घोषित केला अंपायर्सनं. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होते ऍड. हा ट्रॅकर होता अर्धा विकेटवर. याचा लाभ इथे उठवता नाही दिनेशला. बॅटचा फ्लो आधी फिरून गेला. भरपूर वेगानं बॅटचा फ्लो होता. स्विंग चांगला आहे दिनेशकडे बॅटचा. हा टॉट बॉल आला. सुटकीचा निश्वास टाकला असेल गोलंदाज मंथननं. 51 धावा, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर चांगली बॅटिंग असोसिएट टीमने केली या मॅच मध्ये. दिनेश 4 उत्तुंग सिक्सर. 5वा आलाय का? हो यस आलाय. 5वा बॉल देखील पाठवलाय त्यानं सिक्सर साठी. काय बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये बैधुंद करणारी फटकेबाजी, मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. सिक्सर. पाच सिक्सर एकाच मॅच मध्ये, इनिंग मध्ये. खूप जबरदस्त बॅटिंग. क्लासिकल अंदाजामध्ये फलंदाजी करतोय. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 57 धावा स्कोर कार्डवर. हा बॉल यावेळी चांगला. लाईन इथे चांगली आहे. टॉट बॉल आला. लास्ट 1 बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. धावा संख्या आपण पाहता 57 धावा स्कोर कार्डवर. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा शेवटचा बॉल आहे. इथे रनआउटची विकेट म्हणजे शेवटच्या बॉलवर विकेट. रन नाहीये. धावसंख्येला 57-58 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. बॅटिंग करत असताना असोसिएट संघानं पोटगाव संघासमोर. कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये इमिडिएटली. ज्या संघाचा कॅप्टन उशिरा येईल त्यांना पेनल्टी मिळते. हा स्पर्धेचा नियम आहे. शुभासे आपण टॉस करतोय. नांदिनी आणि नवापाड्या दोन संघादरम्यान. सदानंद भावर्ते यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. या ठिकाणी शुभागमन झालाय. माया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय दिनेश डोहाळे यांच्या साहेब माध्यमातून पाणी आणि जार सहाय्य या स्पर्धेसाठी उपलब्ध झालं. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. टॉस झालाय नवापाड्या नांदेनी. चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कोण टॉस जिंकलाय?
चला सलामीचे बॅटर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आणि भूषण प्रणव ही जोडी आपण पाहताय. भूषणच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे रवींद्र देसले यांच्या माध्यमातून. पोटगाव विपक्ष असोसिएशनची लढत सध्या आपण पाहताय. 58 धावा संख्येचं टार्गेट. दिनेशी तुफानी बॅटिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये अनुभवली. 5 सिक्सर त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाईल या मॅचमध्ये ते पाहणं उत्सुकतेचं राहील. 14.50 सरासरीनं आपण पाहता या ठिकाणी रन्स कंप्लीट करायचे. आणि प्रासादिक डीजे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. चला मॅचला आपण करतो सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. विजय बांगर यांच्या माध्यमातून दिनेशने जी बॅटिंग केली अफलातून त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. पहिला बॉल वाईड अंपायरचा इशारा. तुषार गोलंदाजीसाठी सज्ज झाला पहिलं षटक घेऊन VIP डायज एंड कडनं. त्यानंतर प्राथमिक फेरीतील अंतिम लढत नांदेरी विपक्ष नवापाडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा 17 नंबर जर्सी परिधान करून सज्ज होत आहे. यावेळी बॉल चांगला हाताळला. अगदी शॉर्ट रनअप रनआउटची संधी आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन्ही खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन होतं. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूप इथे भूषणला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. चला सेकंड बॉल आपण पाहताय. धावत संख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58चं टार्गेट. एक्स्ट्रा गती देण्याचा प्रयत्न होता. मागे मिसफील्ड झाले. बॉल मागे चालला थडमायला तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतात. आपण पाहताय अगदी शॉर्ट रनअपनं खांद्याचा वापर जास्त केला जातोय तुषारच्या माध्यमातून. एकंदरीत गोलंदाजीचा अनालिसिस आपण पाहिलं तर टप्पा थोडासा मागे होता. अर्ध्या विकेटवर थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. लेग बायची एक धाव. धावत संख्या 2. चांगला बॉल टॉस करण्याचा प्रयत्न होता. पूल करायचा होता. जागा बनवली होती. ऑप्शनच्या भरपूर बाहेर शफल झाले होते परंतु अपयश आलं. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. पुन्हा एकदा तुषार सज्ज होत आहे. हे चित्र पुन्हा एकदा त्याच बॉल कॉपी होती मागच्या बॉलची. टप्पा पडला. थोडासा टॉस झाला. फलंदाज मात्र अगदी संभ्रमातच राहिल्यात. अनादर डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक. पहिलंच पॉवर प्लेचं. 58 धावत संख्येचा टार्गेट चेस करत असताना पॉवर प्ले तुम्हाला भेदणं अत्यंत आवश्यक होतं. ते कुठेतरी थोडंसं अपयश येताना दिसतंय पोटगाव टीमला. यावेळी मात्र नशिबाचा चौकार प्राप्त होतोय. विकेट किपर देखील बीट. मागे चालला. लॉंग स्टॉपला बॉल. चौकार. सहा धावा स्कोर कार्डवर. 6 रन्स ऑन अ बोर्ड. चौकार आलाय. लेग बाईकच्या माध्यमातून शरीराला ब्रश करून बॉल मागे गेला. इथे शफल झाला. यावेळी जागा बनवली. पाठवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. गुड फिल्डिंग. लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये अडवण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. धावा संख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय तुषारचं. 18 बॉल मध्ये 50ची आवश्यकता या मॅच मध्ये टीम पोटगावला. सध्या आपण पाहता मान्यवरांची मांदियाळी
वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व सध्या आपण पाहता व्यासपीठावर या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत असताना आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आम्ही असोसिएकर चषक 2026 मध्ये सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितच्या प्रत्येक विकेटसाठी पोलीस पाटील आदरणीय पांडुरंगजी खंडागे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला वेग घेऊ नका, असोसिएट संघ मॅच सुरू करा आपण. रोहित आपण पाहताय जसप्रीत बुमराची ऍक्शन. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर आतमध्ये आला. इन स्विंग बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. नवापाडा संघ आपला डिसिजन कळवा. वेळ घेतला जास्त आपण. नवापाडा संघ आपला डिसिजन सांगायचं लगेच. बॅटिंग. अनदर डॉट बॉल. बॅटिंग घेतली टीम नवापाड्यानं टॉस जिंकून. सुरक्षा 2 डॉट आहेत रोहितचे. जसप्रीत बुमरा ऍक्शन. एक वेगळ्या ऍक्शन वेगळ्याच आमनर बॉल रिलीज करतोय. समोर फटका. यावी परफेक्ट कनेक्ट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पाठवला मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर. आतमध्ये आला बॉल विथ द टर्न. हा फटका परफेक्ट रडार मध्ये आला आणि त्याला पाठवलाय सिक्सर. सिक्सर आला. धाव संख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 14 धावा. रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सूर्य मैदानाच्या मध्ये. रोहित गोलंदाजी करतोय. इथे देखील समोर डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध प्रयत्न चांगला राहिला. गुड फिल्डिंग. 2 महत्वपूर्ण धावा वाचवण्यात यश आलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. या स्टँडर्डची आवश्यकता असते. हा फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट असणं आवश्यक असतं. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवर 16 धावा. 16 ऑन अ बोर्ड. हा बॉल चांगला आहे. भरपूर असा शफल झाला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळायचा मानस होता परंतु बॅट अँड बॉलचा योग्य तो संपर्क नाहीये. पायाला ब्रश होते बॉल. लेग बायची एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे देखील चांगलं षटक राहिलंय रोहितचं. पहिल्या ओव्हरमध्ये तुषारनं चांगली कामगिरी केली. रोहित देखील चांगली कामगिरी करतोय. संख्या 17 आहे स्कोर बोर्डवर. 17 ऑन बोर्ड. हा फुल टॉस समोर उडवला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पकडले झेल. फलंदाज बाद. आणि या विकेटसाठी आदरणीय पांडुरंगजी खंडाके यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक जमा झाला. आणि डीजे यांच्याकडनं 100. आणि डीजे यांच्याकडनं ज्यांनी कॅच पकडली त्यासाठी देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे.
आदरणीय सदानंदजी भावार्थ यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा पारितोषिक मिळाला रोहितला विकेटसाठी. टप्पा पडला, खाली राहिला बॉल, वेगाने निघून चालला, विकेट किपर बीट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत पडद्याच्या आत, प्लीज आपण बाहेर जायचं, प्लीज पडद्याच्या मागे जाऊन बसायचं आपण. समोर इकडे एका प्रेक्षकाने पडदा खाली गेला, त्यांनी देखील विनंती आपण पडदा सोडायचा. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती करतोय पडद्याच्या बाहेर जा आपण. इंडिज संघाचे जे प्लेयर आहेत पडद्याच्या आतमध्ये तुम्ही बसलात, कृपया करून आपण बाहेर जा. समोर फटका, लॉफ्टेड इट ऑन द राइज, मिड विकेटला सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये प्रणव नावाचं वादळ अजूनही आहे. प्रणव संघर्ष करतोय, लढतोय, झुंजतो आपल्या टीमसाठी आणि धावा देखील बनवतोय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑन द राईज फटका, मिड विकेटला सिक्सर आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिला आणि काय क्लासिकल फटका होता. धावा संख्या 27 वर गेल्या. प्रणव सांगतोय की हा सामना अजूनही आमच्यासाठी संपलेला नाहीये. हा बॉल दूरवर ठेवला ऑफस्टम्पच्या, वाईट बॉल घोषित केला अंपायर्सनं. अतिरिक्त गती देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण गमावून बसला गोलंदाज ज्ञानेश्वर. वाईट बॉल, धावसंख्या 28. 10 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे अजून. मिस्टॅमिंग आहे, झेलची शक्यता. दिनेश बॉलच्या खाली आणि पकडला झेल. महत्वाची विकेट. प्रणव बॅक टू द डगआउट. प्रासादिक डीजे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. जुगल आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहेत. धावसंख्या 28 वर 3 सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. चला लवकर जायचं बॅटर. अजूनही 30 धावांची आवश्यकता. चांगला प्रतिकार केला होता प्रणवनं. चांगले शॉट सिलेक्शन, चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले, परंतु तो बाद झाला. खूप चांगली विकेट ज्ञानेश्वरने प्राप्त केली. महत्वाची विकेट मी म्हणेन. हा फुल टॉसेस समोर. इथे देखील विकेटची संधी आणि कॅच ड्रॉप. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात. हा झेल सोडलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहित याने. चांगला बॉल आणि इथे त्रिफळाची. विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद झाला. 29 वर 4 सध्या स्थिती. थोडीशी निराशजनक अवस्था. हा देखील चांगला बॉल आहे. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ झाला. 29 धावा.
शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये देखील 29 धावांची आवश्यकता आहे ती पोडगाव टीमला. चला जास्त वेळ न घेता पोटगाव विपक्ष माफ करा नवापाडा विपक्ष नांदिनी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यावर नंतर. 6-29 समीकरण आहे क्रिकेटच्या इतिहासात. तेजस तारमय सध्या गोलंदाजीसाठी आले. त्यांनी त्याचे भाऊजी अनिलजी मांजे उद्योजक नडगाव यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश पाहिजे तेजससाठी. चांगला बॉल टप्पा पडला बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि इथे रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच पण यायचं. चला फेअर बॉल आहे. शेवटचे 5 बॉल आणि 5 सिक्सरची आवश्यकता पोटगाव संघाला. हा आतमध्ये आला. यावी असं एस्टिमेट केलं होतं की हा बॉल बाहेर निघून जाईल जुगलने, परंतु यावी टप्पा पडला आतमध्ये आला. बॉल इन स्विंग झाला डावकुर त्याच्या फलंदाजासाठी. तेजसकडे ती कला आहे ज्या पद्धतीने त्याने पहिले 2 बॉल फिरवले. पहिला बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेणारा होता, दुसरा बॉल टप्पा पडला आतमध्ये आला. गुड बॉलिंग. 4-28 औपचारिकता आहे फक्त शिल्लक. शफल झाले. शफल क्रॉस फटका सजवलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग. ते देखील 2च धावा मिळत आहेत. खूप चांगली मॅच. दिनेशनं पहिल्या इनिंग मध्ये आक्रमक बॅटिंग केली, बेधुंद करणारी फटकेबाजी, एक चांगलं टार्गेट सेट केलं 58 धावांचं आणि त्यानंतर गोलंदाजी देखील भरपूर चांगली राहिली ती मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट संघाची. आणि आता विजयाच्या अगदी समीप राहिला हा संघ. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन 3 बॉल हाताळायचे. औपचारिकता फक्त पूर्ण करायची आहे. चला नेक्स्ट मॅच साठी नवापाडा आणि नांदेडी दोन्ही संघ सज्ज राहायचे आपण. साडू स्वीप मारायचा प्रयत्न होता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 सेकंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने बॉल स्टॉप केला. 2-24 हे समीकरण. खूप चांगली मॅच राहिली. वन साइडेड हा सामना जिंकण्याच्या दिशेवर सध्या आपण पाहताय विजयाच्या उंबरठ्यावर. जबरदस्त झेल, जबरदस्त एफर्ट आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय अनिलजी मांजे. चला एक बॉलची औपचारिकता पूर्ण करायची, मॅच फिनिश करायची लगेच. पुढचा सामना आपल्याला सुरू करायचा. प्राथमिक फेरीतील अंतिम लढत असेल नवापाडा आणि नांदिनी या दोन संघादरम्यान. हॉर्न साइडला पूल केला. शेवटच्या बॉलवर चौकार येतोय. विजयाचं अंतर कमी करणारा चौकार. धावत संख्या 34 वर 5 सामना गमावलाय तो पुडगाव संघ. दिनेश ज्यांना अफलातून बॅटिंग केली.
आणि मयूर हेगडे यांना देखील 6,000 रुपयाचा पारितोषिक रोशन हेगडे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.